नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अशुभ बातमी समोर आली आहे. मित्रांनो, राज्यातील सुमारे 4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना PM किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून हे वगळण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना आता जुलैमधील हा ₹2000 हप्ता हा मिळणार नाही. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे, तसेच यामधील कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे, तसेच यामध्ये अपात्र करण्याचे कारण काय असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अशुभ बातमी समोर आली आहे. राज्यातील सुमारे 4 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील जुलै 2025चा ₹2000 हप्ता मिळणे अटकले आहे. मित्रांनो, ही स्थिती शेतकरी समुदायातील एक गंभीर चिंतेची बाब आहे. कारण या आर्थिक सहाय्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती ही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. मित्रांनो, या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, केंद्र सरकारने 2019मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेमध्ये 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ₹6000 दिले जातात. मित्रांनो, हे पैसे 3 हप्त्यांमध्ये हे प्रत्येकी ₹2000 अशा स्वरूपात हे वितरित केले जातात. मित्रांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवले जातात. मित्रांनो, या योजनेचा मुख्य हेतू जर पाहिला तर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि औषधासाठी ही आर्थिक मदत करणे हा आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार नाही, तर याची मुख्य कारणे काय असतील? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना हप्ता थांबवण्यामागे अनेक तांत्रिक आणि प्रक्रियात्मक हे कारणे आहेत. तर मित्रांनो, सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो यार कस्टमर म्हणजेच EKYC प्रक्रिया पूर्ण न करणे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये विसंगती आढळली आहे. काही प्रकरणांमध्ये बँक खात्याचा IFSC कोड चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. तसेच जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांमुळे त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अडकली आहे. मित्रांनो, यासोबतच काही शेतकरी सरकारी नोकरी असल्यामुळे किंवा त्यांना मासिक ₹10,000पेक्षा जास्त पेन्शन मिळत असल्यामुळे ते या योजनेचे अपात्र करण्यात वगळण्यात आलेले आहेत. तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अशा विविध कारणांमुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यातून वंचित राहावे लागणार आहे. तर मित्रांनो, या योजनेची पात्रता जर पाहिली तर PM किसान योजनेचे लाभ घेण्यासाठी काही निश्चित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि त्याच्या मालकीची 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असणं आवश्यक आहे. तसेच जमीन त्याच्या नावावर नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. तसेच सरकारी कर्मचारी किंवा उच्च पेन्शनधारक किंवा आयकर भरणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच अर्जदाराने आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणं आवश्यक आहे आणि EKYC प्रक्रिया ही पूर्ण केलेली असावी. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य हे मिळू शकतं. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर EKYC प्रक्रियेचं महत्त्व, तर EKYC ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्या लाभार्थ्यांनी ओळख किंवा पात्रता सत्यापित केली आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये हा हप्ता देण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्डची माहिती आणि बँक खात्याचे तपशील अपडेट करावे लागतात. अनेक शेतकऱ्यांना या प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्याने त्यांचे हप्ते अडकतात. EKYC पूर्ण करण्यासाठी शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSCमध्ये जाऊ शकतात. तसेच PM किसान मोबाईल ॲप किंवा pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येते. मित्रांनो, यासाठी आवश्यक ती असणारी कागदपत्रे ही काय असतील? तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे गरजेची आहेत. मित्रांनो, यामध्ये कागदपत्रे जर पाहिली तर आधार कार्ड आहे, तसेच बँक खात्याचा तपशील, 7/12 उतारा आणि राशन कार्ड ही प्रमुख कागदपत्रे आहेत. या सर्व कागदपत्रांमधील माहिती अचूक असणं आवश्यक आहे. बँक खात्याचा IFSC कोड आणि खाते क्रमांक आणि नाव या सर्वांची तपासणी काळजीपूर्वक करावी. मित्रांनो, जमिनीच्या मालकीचा दाखला स्पष्ट आणि अद्ययावत असावा.
यापैकी कोणत्याही कागदपत्राची त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो आणि हप्ता थांबू शकतो. मित्रांनो, समस्येचे यामध्ये निराकरण कसे करायचे? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हप्ता थांबलेला आहे किंवा थांबलेला असेल तर त्यांनी धीरसोध धरून पुढील पावले उचलावीत. सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस यामध्ये तपासावे. यासाठी आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर वापरावा. जर नाव लाभार्थी यादीत नसेल तर ग्रामपंचायतच्या कार्यालयात किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन पुन्हा अर्ज करावा. तांत्रिक अडचणीमुळे हेल्पलाईन क्रमांक जर पाहिला तर 155261 किंवा 011-24300-601 वर संपर्क साधावा. मित्रांनो, बँक खात्याशी संबंधित समस्यासाठी संबंधित बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि IFSC कोड तपासून घ्यावे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर वैकल्पिक योजना जर पाहिल्या तर PM किसान योजनेचा हप्ता थांबला असल्यास शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीकडे वळू शकतात. या योजनेअंतर्गत ही 6,000 रुपये शेतकऱ्यांना हे दिले जातात. काही राज्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित योजनांमुळे शेतकऱ्यांना 12,000 रुपयाचा लाभ मिळतो. महाराष्ट्रातही अशा प्रकारची अतिरिक्त योजना ही घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी त्यांचे KYC तातडीने पूर्ण करावे आणि बँक खात्याची माहिती अपडेट करावी. तसेच जमिनीची कागदपत्रे नियमित पडताळणी करावी. तसेच नवीन अर्ज करताना ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून सर्व माहिती अचूक भरावी. ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे कागदपत्रांचे सत्यापन करून घ्यावे आणि योजनेची नियमित अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरच ही भेट द्यावी. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर PM किसानसाठी एक काही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखदायक बातमी आहे. तर मित्रांनो, यामधील 4 लाख शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या अपात्र करण्यामागची कारणे काय असतील हे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हा हप्ता उद्या जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.